नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2026चे 2D मोशनचे PYQs बघत आहे. ठीक आहे. सो चला स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय? टू आयडेंटिकल बॉडीज प्रोजेक्टेड विथ द सेम स्पीड ॲट टू डिफरंट अँगल कवर द सेम हॉरिझॉन्टल रेंज आर. बघा, रेंज सेम दिली आहे, म्हणजे रेंज जर सेम असेल तर अँगल काय असतात ते कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे θ1 plus θ2 must be equals to what, ray? 90, right? Now if time of flight of these two bodies are 5 seconds and 10 seconds, time of flight delay 5 seconds, t2 is what, ray? 10 seconds. Okay, and we have to find out the value of range here. Okay, so एक प्रोजेक्टाईल आपण इतना प्रोजेक्ट केला रे ॲट सम अँगल θ1, राईट. तर दुसरा जो प्रोजेक्ट आपण करणार आहे त्याचा अँगल लेट से इट इज θ2 आणि दोघांचं समेशन किती असलं पाहिजे? 90, बिकॉज रेंज सेम आहे, राईट. हा असा काहीतरी प्रोजेक्ट होणार, हा असा काहीतरी प्रोजेक्ट होणार. दोघांचा टाईम ऑफ फ्लाईट मात्र डिफरंट आहे. याचा टाईम ऑफ फ्लाईट T1, याचा टाईम ऑफ फ्लाईट T2. ओके, सो रेंज इज आर, हिअर ऑल्सो इट इज आर, राईट. सो टाईम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन काय रे? टाईम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन काय बघा. T इक्वल्स टू इट इज 2u sin θ बाय जी. ओके, सो दोघांच्या टाईम ऑफ फ्लाईटला जर आपण मल्टिप्लाय केलं तर बघा आपल्याला काय इक्वेशन मिळते. त्याच्यामध्ये रेंज पण येणार, राईट. सो T1 इंटू T2 विच इज इक्वल्स टू 2u sin θ1, राईट, डिवाइड बाय जी इंटू 2u साइन. आता θ2च्या जागी मी काय पुट करू शकतो? 90 मायनस θ1, बरोबर. सो इट इज 90 मायनस θ1 डिवायडेड बाय जी. सो इट विल बिकम 4u स्क्वेअर साइन θ1. ओके, आणि साइन 90 मायनस θ1 म्हणजे काय रे? कॉस θ1 डिवायडेड बाय जी. सो दिस इज, याला जर थोडं अरेंज केलं आपण, सो इट इज 2u स्क्वेअर 2 साइन θ1 इंटू कॉस θ1 डिवायडेड बाय जी. आता हे बघा, 2 साइन θ1 कॉस θ1 इज व्हॉट? इट इज 2 साइन, इट इज साइन 2 θ1, बरोबर. सो दिस T1 इंटू T2 आहे. T1ची व्हॅल्यू माहिती आहे, T2ची पण व्हॅल्यू माहिती आहे, तर हे बनलं 50 विच इज इक्वल्स टू दिस इज 2u स्क्वेअर अँड दिस इज साइन 2 θ1 डिवायडेड बाय जी, राईट. सो देअरफोर दिस 50 इज इक्वल्स टू बघा u स्क्वेअर साइन 2 θ डिवाइड बाय जी इज नथिंग बट वॉट रे? रेंज. ठीक आहे. सो इथे जी स्क्वेअर येणार, राईट. जी इंटू जी इट विल बिकम जी स्क्वेअर. ओके, तर एक जी आपण इथे साईडला घेऊन घेऊ. सो हे इक्वेशन बघा काय बनलं? 2 बाय जी इंटू आर. आरच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आर विल बिकम वॉट रे? इट इज 50 इंटू 10 डिवाइड बाय 2. ओके, सो दिस इज 5 जा 5 5 जा 25. सो इट इज 250 मीटर. ओके, सो आपली रेंज काय आली सांगा? 250 मीटर. ऑप्शन ए इथे काय रे? करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ कार मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 54 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, कारची स्पीड बघा किती आहे? 54 किलोमीटर पर आवर, राईट. टेक्स अ टर्न ऑफ रेडियस 20 मीटर. टेक्स अ टर्न अशी जाणार आणि एक टर्न घेणार इथे, राईट. याची रेडियस किती आहे? 20 मीटर. अ सिम्पल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम द सिलिंग ऑफ कार. ओके, तर आता जर मी इथे कारचा फ्रंट व्ह्यू जर ड्रॉ केला रे, अशी काहीतरी दिसेल लेट सपोज. आणि कन्सिडर करा हा पेंडुलम आहे. ठीक आहे, थोडी मोठी डायग्राम ड्रॉ करू. कन्सिडर करा हा पेंडुलम आहे इथे, राईट. सो डिटरमाइन द अँगल मेड बाय स्ट्रिंग ऑफ पेंडुलम विथ वर्टिकल ड्युरिंग द टर्निंग. आता बघा, जेव्हा हे कार इथनं टर्न होत आहे, ठीक आहे, तर याच्यावर एक सुडो फोर्स ॲक्ट होणार, राईट. सो हा जर मी पेंडुलम इथे कन्सिडर केला, सो खाली लागणार रे एम जी, बरोबर. आणि या डायरेक्शनमध्ये लागणार एम इंटू ए. ॲक्सिलरेशन कुठलं असणार? सेंट्रिफ्युगल ॲक्सिलरेशन. आणि सेंट्रिफ्युगल ॲक्सिलरेशन काय असते? इट इज व्ही स्क्वेअर बाय आर. आता वेलॉसिटी तर हेच असणार 54 किलोमीटर पर आवर. ओके, सो हा जो पेंडुलम आहे, हा पेंडुलम असा काहीतरी बनेल, राईट. इकडे लागतं आहे बघा एम ए, खाली लागत आहे एम जी, आणि ह्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन असणार. आपल्याला अँगल काढायचं आहे विथ वर्टिकल, म्हणजे हा θ आपल्याला विचारला आहे. तर या टेन्शनला जर मी रिझॉल्व केलं दोन कंपोनंटमध्ये, हा जर अँगल इथे θ आहे तर हा पण θ बनेल. दिस विल बिकम टी कॉस θ, दिस विल बिकम टी साइन θ, राईट. सो दिस टी साइन θ इज इक्वल्स टू वॉट रे? एम ए. इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही.
आणि टी कॉस थिटा इज इक्वल्स टू व्हॉट एम जी. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. दोन्ही इक्वेशनला जर डिवाइड केलं तर काय मिळेल बघा, टॅन थिटा इज इक्वल्स टू ए बाय जी, राईट. सो टॅन थिटा इज इक्वल्स टू ए इज व्हॉट रे, ॲक्सेलरेशन इज व्हॉट, व्ही स्क्वेअर बाय आर. सो इट इज व्ही स्क्वेअर बाय आर इंटू जी. ओके. आणि वेलॉसिटी किती दिली आहे, इट इज 54 किलोमीटर पर आवर. 54 किलोमीटर पर आवर. मीटर पर सेकंडमध्ये करून टाकायला 5/18ने मल्टिप्लाय करून. सो दिस इज 3 जा अँड दिस इज 15. सो इट इज 15 मीटर पर सेकंड. ओके. सो 15चा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस किती आहे, रेडियस आहे 20 इंटू वॉट रे, जी. जीची व्हॅल्यू अगेन 10. सो इफ यू सॉल्व दिस यू विल गेट इट इज 1.125. ओके. सो देअरफॉर थिटाची व्हॅल्यू काय येणार, इट इज टॅन इनवर्स ऑफ 1.125. So option C is correct here, guys. Next question. A gun mounted on the ground fires a bullet in all the direction with same speed. The farthest distance of the bullet could reach is 6.4 meter. The speed of the bullet from the gun is. ठीक आहे. तर बुलेट बघा सर्व डायरेक्शनमध्ये जात आहे. ठीक आहे. आणि फार्देस्ट डिस्टन्स किती दिलं आहे, फार्देस्ट डिस्टन्स म्हणजे काय रे, मॅक्सिमम रेंज आहे. सो आर मॅक्सिममची व्हॅल्यू दिली आहे 6.4. आणि मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला काय असतो, आर मॅक्सिमम इज इक्वल्स टू व्हॉट रे, इट इज यू स्क्वेअर बाय जी, राईट. सो दिस इज 6.4 इज इक्वल्स टू यू स्क्वेअर बाय जी म्हणजे 10. आपल्याला स्पीडच विचारला आहे, वेलॉसिटीज फाइंड आउट करायची आहे. सो यू स्क्वेअर इक्वल्स टू 64. देअरफॉर यू इक्वल्स टू काय बनेल, 8 मीटर पर सेकंड. एकदम सिम्पल क्वेश्चन, राईट. सो आन्सर इज व्हॉट रे, 8 मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. If x and y coordinate of projectile as a function of time are given as 2040, x coordinate किती आहे, 2040 आहे. आणि y coordinate किती आहे रे, 43.60 minus 4.9 t square respectively, then the angle made by projectile with horizontal when time t equals to 2 seconds is. So velocity in x direction is what, dx by dt. किती बनेल हे, 24. आणि velocity in y direction is what रे, velocity in y direction dy by dt, right. तर हे किती येणार, 43.6 minus this is 2 into 4.9 into t. So velocity in y direction 43.6 minus 9.8 t, करेक्ट. आता आपल्याला विचारलं आहे देन द अँगल मेड बाय प्रोजेक्टाईल विथ हॉरिझॉन्टल व्हेन टाईम टी इक्वल्स टू 2 सेकंड्स. ओके. टाईमची व्हॅल्यू जर इथे मी 2 सेकंड्स पुट केली, सो वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन किती येते, 43.6 मायनस 9.8 इंटू टीची व्हॅल्यू किती, 2. सो इट विल बिकम 43.6 मायनस दिस इज 19.6, करेक्ट. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं सो यू विल गेट टू 24. ठीक आहे. सो वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन पण 24 आहे, वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन पण 24 आहे. तर अँगल किती असायला पाहिजे, 45 असायला पाहिजे, राईट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. कारण एक्स डायरेक्शनमध्ये पण सेम वेलॉसिटी आहे 24, वाय डायरेक्शनमध्ये पण 24 आहे. तर रिझल्टंट नेहमी मधातच असणार, राईट. सो दिस इज वॉट रे, 45. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Two projectiles are projected with the same initial velocities at 15 degree and 30 degree with respect to horizontal. The ratio of their range is, okay. So range चा रेशो विचारला आहे, R1 by R2. रेंजचा फॉर्म्युला काय असते, इट इज यू स्क्वेअर साइन 2 थीटा. थीटाची व्हॅल्यू बघा काय दिली आहे, 15 डिग्री ना. तर इथे मी डायरेक्ट 2 थीटा किती बनेल, 30 डिवायडेड बाय जी होल डिवायडेड बाय R2ची व्हॅल्यू यू स्क्वेअर साइन 2 थीटाची व्हॅल्यू काय बनेल, 60 डिग्री डिवायडेड बाय जी. जी कॅन्सल, यू स्क्वेअर कॅन्सल. बघा हा पण किती सोपा प्रश्न आहे रे. साइन 30 किती, 1/2 डिवायडेड बाय साइन 60 √3/2. 2 कॅन्सल. सो इट इज 1/√3, राईट. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 1/x. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे एक्स किती आला, √3. दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन. A boy throw a ball into air at 45 degree from the horizontal to land. ठीक आहे. 45 डिग्रीवरनं आपण बॉल एक फेकला आहे इथनं, ठीक आहे. सो टू लँड इट ऑन द रूफ ऑफ अ बिल्डिंग ऑफ हाईट h. ठीक आहे. एक बिल्डिंग आहे, कन्सिडर करा, याची हाईट h आहे.
हा इथे लँड होणार आहे. ओके. इफ द बॉल अटेन मॅक्सिमम हाईट इन 2 सेकंड्स, मॅक्सिमम हाईट, ठीक आहे, इथून इथपर्यंत जाण्यासाठी टाईम किती लागला आहे 2 सेकंड्स, अँड लँड्स ऑन द बिल्डिंग, म्हणजे इथून इथपर्यंतचा टाईम किती आहे, लँड्स ऑन द बिल्डिंग इन 3 सेकंड, म्हणजे इथून इथपर्यंत टाईम असणार आहे 1 सेकंड. बरोबर आहे. सो आफ्टर द लॉन्च देन द व्हॅल्यू ऑफ एच इज, बिल्डिंगची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता ह्या केसमध्ये पार्टिकलला इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम आणि इथनं परत खाली येण्यासाठी लागणारा टाईम, म्हणजे सपोज बिल्डिंग जर नसती तर पार्टिकल खाली आला असता, तर इथून खाली येण्यासाठी लागणारा टाईम आणि हा टाईम सेमच असणार. बरोबर आहे. सो आपण काय करू, पहिले हे हाईट फाइंड आउट करू ह्याच्यावरनं, राईट. सो वी विल कन्सिडर की इथे जर आपण एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर जर यूज केला, ठीक आहे, मी ह्या पॉईंटपासून यूज करतो आहे, अँड आय एम कन्सिडरिंग दॅट की हा जो प्रोजेक्टाईल आहे हा सरळ खाली चालला आहे. ठीक आहे. सो ह्या पॉईंटला वेलॉसिटी काय असणार बघा, वेलॉसिटी एक्स डायरेक्शनमध्ये असेल, बट आपण हे इक्वेशन लावणार वाय डायरेक्शनमध्ये. सो डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन जे पण हाईट असेल हे, सो इट इज मायनस एच. वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन तर झिरोच आहे, अँड दिस इज प्लस हाफ ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन मायनस जी इंटू टी स्क्वेअर. टाईम किती आहे 2 सेकंड्स आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर इट इज 4. देअरफॉर दिस एच विल बिकम वॉट आहे, इट इज 1/2. सो दिस इज 2 जा आणि जीची व्हॅल्यू 10, सो इट इज 20, राईट. सो मॅक्सिमम हाईट बघा किती आली, 20 आली. हे झाली मॅक्सिमम हाईट, बट आपल्याला हे फाइंड आउट नाही करायचं आहे, आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. आता सिमिलरली परत इथेच बघा, ह्याच पोर्शनवरती मी हे हाईट फाइंड आउट करू. ठीक आहे, हे हाईट फाइंड आउट करू. तर इथे टाईमची व्हॅल्यू किती ठेवणार मी, 1 सेकंड, म्हणजे सेम इक्वेशन यूज करणार, टाईमची व्हॅल्यू 1 सेकंड पुट करणार, म्हणजे 1 सेकंड नंतर तो पार्टिकल कुठे असेल ते मिळणार डिस्टन्स. सो देअरफॉर एस इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी अगेन इन वाय डायरेक्शन इज वॉटर 0, सेम इक्वेशन यूज करत आहे. ओके. अँड दिस इज हाफ ॲक्सेलरेशन मायनस जी, ते डायरेक्टली लिहितो रे मी -10, आणि टाईम किती आहे 1 सेकंड. बरोबर, 1 सेकंड. सो 1चा स्क्वेअर येणार. ओके. सो दिस एस इज वॉट रे, इट इज 5. आता बघा हे डिस्प्लेसमेंट हे एस आहे. ठीक आहे. सो दिस इज वॉट 5, हे मायनस मायनस इट विल बिकम प्लस. ठीक आहे. तर इथे डिस्प्लेसमेंट किती झालं खाली, 5 मीटर. ठीक आहे. आणि टोटल हाईट किती होती रे, 20 मीटर. सो आपल्याला हे हाईट किती मिळणार, 20 मायनस 5, दॅट इज वॉट रे 15 मीटर. ओके. सो ऑप्शन ए इज करेक्ट here guys. Next question. An object is projected with kinetic energy k from a point A at an angle 60 degree with horizontal. The ratio of difference in the kinetic energy at point B and C to that at point A. Okay, in absence of air friction. ठीक आहे. तर इथे पॉईंट एची कायनेटिक एनर्जी के आहे. ओके. आता जेव्हा तो लँड करेल तर तेव्हासुद्धा याची कायनेटिक एनर्जी काय असणार, केच असेल. सो पॉईंट बीला याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, इट इज हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि वेलॉसिटीचा हा कंपोनंट येणार बघा. इथे जर वेलॉसिटी व्ही आहे तर वेलॉसिटीचा हा कंपोनंट काय येणार, इट इज व्ही कॉस 60, आणि व्ही कॉस 60ची व्हॅल्यू 1/2, राईट, 1/2. सो इथे काय येणार, हाफ एम व्ही स्क्वेअर. सो व्ही विल बिकम वॉट, इट इज व्ही स्क्वेअर बाय 4. करेक्ट. सो याला आपण लिहू शकतो हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू 1/4, म्हणजे ह्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी काय असणार, इट इज k/4. बरोबर. ह्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी असणार k/4, टॉपमोस्ट पॉईंटला. इथे कायनेटिक एनर्जी के आहे, आणि पॉईंट सीला पण कायनेटिक एनर्जी के आहे. तर इथे जर मला डिफरन्स काढायचा असेल रे, कायनेटिक एनर्जी आपल्याला काय विचारलं आहे, रेशिओ ऑफ डिफरन्स ऑफ कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी अँड सी. ओके. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी इज वॉट, के, मायनस कायनेटिक एनर्जी ॲट बी इज वॉट, k/4. हा झाला डिफरन्स. ओके. आणि कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए, याचा रेशो घ्यायचा आहे, डिफरन्स आणि कायनेटिक एनर्जी जे ए पॉईंटला होती त्याचा रेशो घ्यायचा आहे. सो दिस विल बिकम, के कॉमन काढून टाकू, इट इज 3/4 डिवायडेड बाय के, के कॅन्सल रे. सो वी आर गेटिंग 3/4. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर गाईज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A projectile is thrown upward at an angle of 60 degree with horizontal. ठीक है. So 60 degree with horizontal. The speed of the projectile is 20 meter per second when it
व्हेन इट्स डायरेक्शन ऑफ मोशन इज 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. ठीक आहे. तर आता इथे कुठेतरी हा जो अँगल आहे हा अँगल बनला 45 डिग्री आणि हे स्पीड झाली रे 20 मीटर पर सेकंड. राईट. द इनिशियल स्पीड ऑफ द प्रोजेक्टाईल. इनिशियल स्पीड फाइंड आउट करायची आहे. कसं काढणार बघा. इथे याचा हा कंपोनंट जर घेतला तर किती येणार 20 कॉस 45. कॉस 45 इज 1/√2. ठीक आहे. आता हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट तर चेंज होणारच नाही. इथे जर मी वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी व्ही कन्सिडर केली तर व्हीचा हा कंपोनंट काय येणार व्ही कॉस 60 येणार. ओके. आता हा कंपोनंट आणि हा कंपोनंट सेमच राहायला पाहिजे बिकॉज हा कंपोनंट चेंज होणार नाही. वाय डायरेक्शनमधला कंपोनंट चेंज होणार. एक्स डायरेक्शनमधला कंपोनंट तर सेमच राहणार. सो वी कॅन से दिस व्ही कॉस 60 इज इक्वल्स टू 20 इंटू 1/√2. सो व्ही कॉस 60ची व्हॅल्यू किती रे. इट इज 1/2 विच इज इक्वल्स टू 20 इंटू 1/√2. सो व्ही इक्वल्स टू 40/√2. तर इथे बघा 40/√2 ऑप्शनमध्ये नाही आहे. 40/2 आहे. ओके. तर याला आपण 20 इंटू 2 जर केलं डिवाइड बाय √2. सो दिस 20/√2 इंटू √2/√2 एक कॅन्सल. म्हणजे आन्सर काय येतं रे 20/√2. राईट. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर गाईस. नेक्स्ट क्वेश्चन. अ रिवर ऑफ विड्थ 200 मीटर is flowing from west to east with a speed of 18 km/h. ओके. तर हे रिवर आपल्याला दिली आहे. ह्या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे. 18 km/h स्पीड आहे. ठीक आहे. आणि रिव्हरची विड्थ किती दिली आहे 200 मीटर वेस्ट टू ईस्ट मूविंग विथ द स्पीड ऑफ 36. अ बोट मूविंग विथ द स्पीड ऑफ 36 km/h in still water is made to travel one round trip bank to bank. मिनिमम टाईम टेकन बाय द बोट फॉर दिस जर्नी अँड द डिस्प्लेसमेंट अलॉंग द रिव्हर आर. ठीक आहे. सो मिनिमम टाईमची कंडिशन काय असते बघा. इथनं बोट्स जर्नी स्टार्ट करणार. आता ही बोट या बोटची वेलॉसिटी किती आहे 36 km/h. बरोबर. हे जे बोट आहे हे इथे कुठेतरी जाईल. राईट. त्याच्यानंतर परत हे बोट इकडे येणार. राईट. तर बोट पहिले इथे होती. इथून इतकं डिस्प्लेसमेंट पहिले आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आणि हा पूर्ण टाईम ह्या पूर्ण जर्नीमध्ये लागणारा टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बट टाईम काय असला पाहिजे मिनिमम. मिनिमम टाईमची कंडिशन काय असते. मिनिमम टाईममध्ये जर आपल्याला रिव्हरला क्रॉस करायचं असेल तर आपल्याला रिव्हरच्या फ्लोच्या म्हणजे रिव्हर ज्या डायरेक्शनमध्ये फ्लो करत आहे त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आपली वेलॉसिटी ठेवावं लागेल. सो दॅट टाईम रिक्वायर्ड इज मिनिमम. राईट. इथनं जर आपल्याला मिनिमम टाईममध्ये अपोजिट बँककडे जायचं असेल तर आपली वेलॉसिटी जी आहे ते परपेंडिक्युलर असली पाहिजे विथ द फ्लो ऑफ रिव्हर. राईट. सो वेलॉसिटी परपेंडिक्युलर केली. आता बघा इथनं आपण निघणार इथे कुठेतरी जाईल. ठीक आहे. सरळ तर जाणार नाही रे कारण रिव्हर पण फ्लो करत आहे. त्याच्यानंतर इथनं निघणार परत इकडे खाली कुठेतरी येणार. ठीक आहे. सो हाऊ वी कॅन सॉल्व दिस थिंग. टाईम फाइंड आउट करायचं आहे आणि टाईम काय असणार डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स किती आहे 200. वेलॉसिटी किती आहे वेलॉसिटी इज 36 km/h. तर 36 याला कन्वर्ट करावं लागेल 5/18. राईट. सो दिस इज 2 जा and this is 200/10. so it is what rate 20 seconds. ठीक आहे. तर जाण्यासाठी टाईम 20 सेकंड्स. तसंच येण्यासाठी पण टाईम किती लागेल 20 सेकंड्स. ठीक आहे. तर पूर्ण जर्नीमध्ये टाईम किती लागत आहे 40 सेकंड्स. हे झालं आपलं एक आन्सर. बट डिस्प्लेसमेंट पण काढायचं आहे. म्हणजे इथून इथपर्यंत किती डिस्प्लेस झाला आणि त्याच्यानंतर इथून इकडे किती डिस्प्लेस झाला ते फाइंड आउट करायचं आहे. परत येताना सुद्धा असंच जम्प करावं लागेल कारण मिनिमम टाईमची कंडिशन दिली आहे. सो हे जर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल रे हाऊ वी कॅन फाइंड आउट डिस्प्लेसमेंट. सी डिस्प्लेसमेंट कशामुळे येणार ड्यू टू दिस रिव्हर वेलॉसिटी. सो दिस डिस्प्लेसमेंट विल बी इक्वल्स टू वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इंटू टाईम. वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन किती आहे 18 km/h. याला आपण कन्वर्ट करू. ओके. इंटू टाईम किती आहे 20 सेकंड्स. राईट. सो दिस इज 5. सो हे किती झालं रे 10 100 मीटर. ठीक आहे. तर एकदा हे डिस्प्लेसमेंट किती येणार 100 मीटर. इथे सुद्धा किती येणार 100 मीटर. सो टोटल डिस्प्लेसमेंट किती बनेल रे 200 मीटर. राईट. सो टाईम किती आला 40 सेकंड्स आणि डिस्टन्स किती 200 मीटर. ओके. सो ऑप्शन बघा इथे सी करेक्ट आहे. ठीक आहे. ऑप्शन सी इज करेक्ट.
तर हे सर्व क्वेश्चन्स होते गाईज 2 डायमेन्शनल मोशनचे, जे मेन्स 2026मध्ये जे विचारले गेले. ओके, आय होप सर्व क्वेश्चन्स तुम्हाला कळाले असतील. थँक्यू गाईज.